मुक्तीची कहाणी चिरंतन बुद्धवाणी या अंतर्गत बुद्धवाणी क्रमांक 57, ज्यामध्ये आपण पाहत आहोत अप्पमादोवग्ग गाथा क्रमांक 12। अप्पमादरतो भिक्खू पमादे भयदस्सिवा अभप्पो परिहाय नय निब्बान सेव संतिके। अर्थात प्रमादास घाबरणाऱ्या अप्रमादी भिक्षूची हानी होणे अशक्यच, तो निर्वाणाच्या जवळ आहे। यावरती माझे लिखाण। आपल्यातील आळसावर मात करायला लावणारी शक्ती म्हणजे उत्साह, आणि हा उत्साह निर्माण व्हायला हवी असते श्रद्धा आपल्या तत्वांवर। एकदा का आळसावर मात करता आली की नव्याने कार्य निर्माणता तयार होत जाते आणि यशाकडे जाणारा मार्ग लवकरच मिळतो, सोबत आत्मविश्वास आणि आत्मसन्मान सुद्धा। म्हणून तथागत 2600 वर्षापूर्वीच उपदेश देतात, आळसाला घाबरणारा भिक्खू हा कार्यरत असतो आणि म्हणूनच त्याची हानी होत नाही। तसंच तो निर्वाणाच्या जवळ पोहोचलेला असतो। व्यावहारिक उपासकांना हाच उपदेश लागू होतो। आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य पल्ला गाठावा, सतत आळसरहित होऊन नव्याने सुरुवात करता यावी, तोच मनुष्य आयुष्य सुजलाम सुफलाम करू शकतो। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सातत्याने अभ्यास, 18 तास अभ्यास आणि चौफेर वाचन आणि लिखाण, रक्ताचा थेंब सुद्धा न सांडवता मनुष्य जीवनात आमूलाग्र बदल घडवणारा क्रांतीसूर्य आणि बोधिसत्व। बोधिमार्गी सुद्धा एक सामान्य उपासक आहे। आपल्या वाचनातून, नंतर लिखाणातून, त्यानंतर वाणीद्वारे बुद्ध धम्म संघ यावर अप्रमादी होत कार्यरत असणारा भीमपुत्र। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम। थँक्यू। दिनांक 1/5/2024। उपासक बोधिमार्गी मिलिंद।